त्या बाकीच्या लोकांनी यांचे कपडे वगैरे बघितले, कारण संन्याशाचे कपडे भगवे, आणि सगळ्याच्या खाली ग्रंथ ठेवला. प्रत्येकाची व्याख्यानं चालू झाली. म्हणले बघा, भारत हा एक कनिष्ठ आहे आणि त्यांचा ग्रंथही काय आहे, कनिष्ठ आहे, म्हणून सगळ्याच्या खाली ठेवला. आणि ज्यावेळेस स्वामी विवेकानंद उभे राहिले भाषणासाठी आणि त्यांनी सांगितलं, अरे कनिष्ठ नाही, सगळ्या ग्रंथाचा पाया जर काय असेल तर ते म्हणजे आमची श्रीमद भगवद्गीता आहे. पाया जर ढासळला तर इमारत राहील का? म्हणून पाया काय असतो, पक्का असतो. तसे गीताशास्त्र हे अतिशय महत्त्वाचं शास्त्र आहे. भगवान शंकर परमात्मा आणि पार्वती आईसाहेबाचा संवाद आहे. आईसाहेब म्हणतात, अहो ही गीता म्हणजे कशी आहे, मला सांगा ना. त्यावेळेस भगवान शंकर म्हणतात, काय सांगाव, अरे देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे ही गीता तत्व नित्य नूतन देखीजे. गीता तत्व तुझ्या स्वरूपासारखं तिचं स्वरूप आहे. आणि या गीतेचा नुसता आपण उच्चार मुखातून जरी केला तरी आपल्याला कोटी अश्वमेध यज्ञाचं पुण्य आपल्या पदरामध्ये पडत असतं. आपल्याच्याने यज्ञ होऊ शकत नाही. मी दरवर्षी तुम्हाला सांगतो, यज्ञ करायचा म्हणजे गावरान तुपाची हत्तीसारखी सोंडीची धार यज्ञामध्ये टाकावी लागते. कशाची? गावरानी आहे का इकडे? गावरानी खेड्यापाड्यात अजून मिळतं, ते म्हशीचं मिळतं, गाईचं मिळत नाही. म्हणून इतकं आपल्याच्याने होऊ शकेल का? नाही. म्हणून महाराज म्हणतात, तुम्हाला जर यज्ञाचं फळ मिळवायचं असेल तर तुम्ही फक्त गीता ऐका किंवा गीता वाचा. एक जरी अक्षर आपल्या कानावरती येऊन पडलं, महाराज म्हणतात, तर ये गीतेची अक्षरे, ये गीते कोणती ओवी आहे? मनोनी श्रवणे, त्याच्या आधीची ओवी, जो ये गीतेची अक्षरे जेतुलिका कर्णद्वारे, म्हणजे आपल्या कानामध्ये, कानाच्या द्वारे रेगेतली ते तुली होती पुरी अश्वमेधकी. म्हणजे आता 700 श्लोक आपण ऐकले. किती? 700 श्लोक. आणि 700 श्लोकातली अक्षरं किती? आणि त्या प्रत्येक अक्षराला आपल्याकडून काय झालं? यज्ञ घडला आपल्याकडून. मग ज्ञानेश्वरी वाचकासाठी संत जनाबाईजी साष्टांग दंडवत घाल